म्हणजे ते अजून अग्नि में तपके सोना हे और भी निखरता. हालेलुया. म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस जे रियल गोल्ड आहे ते अजून आगीमध्ये काय होतं, पिवळं होतं. आणि जे तांब असेल किंवा स्टील असेल, लोखंड असेल, ते आगीमध्ये कसं होतं, ते काळं पडतं. कळतंय का? येस. जर तुम्ही आणि मी जर रियल आणि खरंच आत्म्याने खरेपणाने जर देवाची भक्ती करणारे आपण जर आहोत ना, तर नक्कीच प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला भीती वाटत नाही. जे देव आपली परीक्षा घेतो, ज्या संकटांना, ज्या आव्हानांना आपण फेस करतो, जर आपण रियल आहोत तर आपल्याला माहिती आहे, मी मृत्यू छायेच्या दरीतून जरी चाललो तरी मी कुठल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण मला माहिती आहे परमेश्वर मला वाचवणार आहे. एक बिलीव्हरला, एक विश्वासू व्यक्तीला कसलाही त्रास होऊ द्या, आजार येऊ द्या, संकट येऊ द्या, पण त्याला माहिती आहे आय एम रियल वर्शिपर. मी खरंच आत्म्याने आणि खरेपणाने मी त्या देवाची भक्ती करत आहे. त्याला माहिती आहे की हे संकट है, हा आजार है, ये मुसीबतें है, ये प्रॉब्लम है, पर उसको पता है कि जिस परमेश्वर की मैं इबादत करता हूं वो मुझे नहीं छोड़ेगा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना देव तपासतो. सगळ्यांना सोन्याला भट्टीतून जावं लागतं, ते अजूनच निखरतं किंवा अजूनच ते छान दिसतं, ते उजळतं. बरोबर आहे की नाही? तसंच एक रियल, एक खरे भक्तिमान लोक संकटामध्ये ते अजून आनंद करतात, ते अजून आनंद करतात. पौल आणि सिलस ज्यावेळेस जेलमध्ये बंद झाले, ते रियल देवाचे सेवक होते. ते खरंच देवाची आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करणारे होते. ते संकटात देवाविरुद्ध कुरकुर करत नाही बसले, पण ते काय म्हटले, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. त्यांनी देवाची स्तुती केली, त्यांनी आभार मानले. थैंक यू लॉर्ड, इस मुसीबत में भी हम तेरी वर्शिप करेंगे, तेरी स्तुति करेंगे, तेरी इबादत करेंगे. प्रेज द लॉर्ड. एक रियल, एक आत्म्याने खरेपणाने भक्ती करणारे लोक ते देवापासून लांब जात नाही, पण ते अजून देवाच्या जवळ येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कम ऑन. सोन्यासारखं तुम्हाला उजळायचंय अजून. सोनं जर आगीत पडलं ते अजून सुंदर दिसतं. आणि ज्यावेळेस एक भक्तिमान व्यक्ती ज्यावेळेस परीक्षेतून जातो, तो अजून प्रार्थना करतो, तो अजून नम्र होतो, तो अजून पवित्र जीवन जगतो, तो अजून देवाला धन्यवाद देतो, तो अजून असं देवाची स्तुती करतो की देवदूत येऊन त्याची सेवा करायला लागतात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे येशूची परीक्षा झाली. येशूने 40 दिवस 40 रात्र उपवास केले. आणि बायबल असं सांगतं की शैतानाने येशूची परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये कोण विजयी झाला? अरे बोला, कोण विजयी झाला? येशू. शैतानावर कुणी विजय मिळवला? येशूने. म्हणा, घाबरू नको, घाबरू नको. प्रभू येशूने शैतानावर जय मिळवलेला आहे. तू विजयी देवाचं लेकरू आहे. विजयी देवाचं लेकरू आहे. आमेन. आमेन. सो बायबल सांगतं जसं परीक्षातून येशू गेले, देवदूत आले, इंजिल किंवा देवदूत आले आणि येशूची सेवा करू लागले. किती लोकांची इच्छा आहे की बेस्ट प्राप्त करायचंय, आशीर्वादित व्हायचंय. जे काही आपके जीवन में जे काही परिस्थिती है, जो भी मुसीबत है, जो भी प्रॉब्लम है, उसमें डट के और प्रभु की इबादत करो. अजून देवाची भक्ती कर. अजून आठवड्यातून एकदा उपवास वाढव. अजून जर 2 अध्याय वाचत आहे, 5 अध्याय वाचत आहे, अजून एक ऍड कर. अजून देवाचं वचन वाच, अजून देवाची प्रार्थना कर, अजून देवावर विश्वास ठेव. कारण तुझ्यासाठी बेस्ट रिझल्ट देवाने 2024 या काही महिन्यांमध्ये ठेवलेला आहे. जस्ट कुछ मंथ आपके लिए आशीषित होने वाले हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपको समझ आ रहा है? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु जे खोटं सोनं आहे ते काळं पडतं. जो खोटे सिक्के ते चालत नाही, पण रियल गोल्ड ते अजून उजळतं.
मला तेच सांगायचं आहे की त्या सोन्याला भट्टीतून जावं लागतं. तसंच देव ज्या लोकांची परीक्षा घेतो, ज्या लोकांच्या जीवनात जे संकट अडचणी येतात, त्यामध्ये ते अजून देवाची भक्ती करतात. यस. अय्यूब को कितने लोग पहचानते बाइबल में का अय्यूब? योबाला ओळखता ना? येस. काय झालं योबा बरोबर? कमॉन, त्याच्या संकटात तो थांबला का? नाही. त्याच्या आजारात तो थांबला का? नाही. तो अजून देवाची भक्ती त्याने केली, हालेलुया. अजून प्रेयर केली. आमेन. मित्र आले, त्याला नावं ठेवू लागले, योबा Yes. तू असा आहे, योबा तू तसा आहे. बायको आली, म्हटली देवाला शाप दे, मरून जा, आता तुझं काही खरं नाही. पण योब थांबला का? योब देवाच्या प्रार्थनेतून कमी झाला का? नाही. योबावर परिणाम झाला का? नाही. एक रियल जे गोल्ड आहे ना, त्याच्यावर परिणाम नाही होत. येस. हीरा जो है ना, हीरा वो खदान में ही मिलता है, तो कोळशातच सापडतो. कमान हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो सापडतो, जो पारख करणारा त्याला कळतं की ह्या हिरा आहे. कमान तुम्हाला तुमची पारख कोण करत आहे? येशू. म्हणा येशू मला पारखत आहे, येशू मला पारखत मी आहे. धन्य आहे म्हणा. मी धन्य आहे. मी आभार मानतो मी देवाचे आभार मानतो देवाचे. की या सिच्युएशन मध्ये, या situation माझ्या मध्ये, परीक्षेमध्ये या परिस्थितीत की देव मला तपासत देव आहे. मला तपासत आहे. हालेलुया. हालेलुया. दावीद राजा म्हणतो, हे देवा मला पारख, हे देवा मला तपास, येस. माझं उठणं माझं बसणं, हे देवा मला पारख. दावीद राजा म्हणतो, जो हिजकिया राजा पूर्ण आजारी पडलेला, तो म्हणतो, हे देवा मला तपास, मला पारख, मी कसं तुझ्या मंदिरात आलो, मी कसं तुझी भक्ती केली, मी कसं तुझ्यासाठी काय नाही केलं, देवा आठव, मला तपास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना माहिती आहे ना मैं रियल गोल्ड हूं, ज्यांना माहिती आहे ना मी खरंच आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा करतोय, Yes. ज्याला माहिती आहे ना की खरोखर माझी काही Hallelujah. चुकी नाहीये, Yes. खरोखर मी या भट्टीतून चाललोय, या एक्झाम मधून चाललोय, ज्याला माहिती आहे ना की देव जर घेतोय तर माझे आनंदाचे दिवस लवकर येणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणा परीक्षेनंतर परीक्षेनंतर देव कार्य करतो, देव कार्य करतो. देव मला उचलणार आहे, देव मला उचलणार देव मला आहे. वाढवणार आहे, देव मला माझ्या वाढवणार सीमा आहे. वाढणार आहेत, सीमा वाढणार. माझं जीवन आशीर्वादित होणार आहे. आशीर्वादित होणार आहे. म्हणून एक ज्या व्यक्तीला देवावर भरोसा आहे आणि ज्या परीक्षेतून तो चाललाय, तो कधी घाबरत नाही. एकमेकाला म्हणा, घाबरू नको. घाबरू नको. जर देवापासून परीक्षा आहे, देव तुला तपासतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून तर आपण बघतो योब ज्या परीक्षेत होता, तो त्याही परीक्षेत आनंदी होता. येस. त्याची सहनशीलता होती, त्याचा विश्वास होता. सर्व जे आत्म्याचे जे फळं आपण बघतो ते योबामध्ये होते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जेवढं तुमची परीक्षा होईल तेवढं तुम्ही मजबूत होता. सगळे म्हणा परीक्षा झालीच पाहिजे, परीक्षा झालीच पाहिजे, पारखणं झालंच पाहिजे. पारखणं झालंच पाहिजे. कळतं. कळतं. बोलो दूध का दूध, दूध का दूध, पाणी का पाणी. पाणी का पाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्या प्रोसेस मधून आपण गेलो नाही तर कस काय कळल दूध आहे का पाणी आहे, गोल्ड आहे का नकली सोनं आहे, कसं कळणार आहे? एक खरा बिलीवर आणि खोटा बिलीवर कसा कळणार आहे? कारण खोटा बिलीवर हा परीक्षेत टिकतच नाही, पण खरा बिलीवर त्या परीक्षेत तो टिकतो आणि तो देवाला धन्यवाद देतो. तो अजून देवावर प्रेम करतो, तो अजून प्रभूला गौरव देतो. सगळे म्हणा प्रोसेस बरोबर, तडजोड करू नको. म्हणा ही प्रोसेस आहे. बोला बोला ही प्रोसेस आहे. कमॉन मला सांगा, ज्या पद्धतीने एग्जाम होतात त्या एग्जामातून एग्जाम में से जाना गुजरना पडता है ना. जे बोर्ड ठरवतं, 10वीचं बोर्ड, 12वीचं बोर्ड किंवा अजून जे एग्जाम असतात, ते त्याचे नियम त्याच्या अटी ठरलेल्या असतात. आपल्या मनाप्रमाणे असतात का? तुम्ही चिटिंग करू शकता का? तुम्ही मागं पुढं बघू शकता का? त्यांनी जे नियम दिलेत त्याचप्रमाणे त्या प्रोसेस मधून जे परीक्षा देतात आणि मग जो रिझल्ट लागतो ते खरे पास झालेले असतात. येस. सगळे म्हणा प्रोसेस मध्ये. प्रोसेस मध्ये.
तडजोड नाही केली पाहिजे. तडजोड नाही केली पाहिजे. किती लोकांना पास व्हायचंय देवाच्या नजरेत. येस. जे देवाने अटी दिल्यात ना त्या अटीमधून तुम्हाला जावंच लागेल. येस. हालेलुया. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बघा काय लिहिलंय नीतिसूत्र याचा 16वा अध्याय काढा. नीतिसूत्र 16. थँक्यू जीसस. आणि दुसरं वचन, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, परंतु परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. कम ऑन, मनुष्य त्याच्या नजरेत त्याला असं वाटत नाही मी चुकणारा नाही, मी पाप करणारा नाही, मी वाईट करणारा नाही. पण शेवटी आपण आपल्या नजरेत राईट असू, पण हृदय कोण तपासतं? परमेश्वर. यू आर रॉंग या राईट कोण सांगतो? देवाचं वचन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तर या तुम्ही आणि मी किती म्हटलो मी चांगली आहे, मी चांगला आहे, पण देवापुढे येताना ना नेहमी आपण पश्चाताप केला पाहिजे. नेहमी म्हटलं पाहिजे हे प्रभू मला क्षमा कर. Yes. हे प्रभू माझा ताबा घे, येस. माझ्या जीवनामध्ये कार्य कर. कारण बायबल सांगतं, वाचा एकदा पुन्हा एकदा वचन, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, परंतु परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आमेन. आमेन. कोण आत्मे तोलून पाहतो? परमेश्वर. कोण आपल्याकडे लक्ष लावतो? परमेश्वर. कोण आपल्याला तपासतो? परमेश्वर. जर देव तपासतो तर कमान त्याच्या तपासणीतून कुणी असंच पास होईल का? नाही. बायबल सांगते त्याच्या हातात काय? सूप आहे. जे रिअल गोल्ड आहे, रिअल बिलीवर आहे, ते साठवलं जाईल. हालेलुया. आणि भुसा थांबल का सुपामध्ये? हालेलुया. हालेलुया. मला तुम्ही सांगा, सुपामध्ये भुसा साठवला जाईल का? नाही. असा हात करा, सूप हलवा असं. आता लोकांना दळण करायचंच माहित नाही राहिलं. किती लोक करतात घरी अजून पण. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण ती प्लेट घेतो, ते सूप हलवतो, ते हलवताच त्याच्यातली सगळी धूळ, त्याच्यामधला भुसा, बारीक कचरा सगळं उडून जातो. खाली काय राहतो? गहू, अजून खडा. पण त्याच्यामध्ये पण आपण वो चुनते हम उसको. बरोबर आहे की नाही? येस. म्हणजे देवाच्या हातात सूप आहे, तो हलवतो आणि भुसा उडून जातो आणि तो गहू निवडून त्याच्या कोठारात साठवतो. येस. आमेन. सगळे म्हणा मी गहू आहे, मी गहू आहे, मी गोल्ड आहे, मी गोल्ड आहे, मी खरा बिलीवर आहे, मी खरा बिलीवर मी आहे, खरा विश्वासू आहे. खरा विश्वास. बोला, नवीन वर्षापुरता नाही, नवीन वर्षापुरता, कार्यक्रमापुरता नाही, कार्यक्रमापुरता, आता ईस्टर येईल, ईस्टर पुरता नाही, म्हणा 40 दिवसाच्या उपवासापुरता नाही, 40 दिवसाचा उपवास, म्हणा 365 दिवस 365 दिवस मी विश्वासू आहे. मी विश्वास, मी देवाच्या मागे चालणार देवाच्या आहे. मागे मी चालणार. देवाचं वचन पाळणार देवाचं आहे. वचन मी पाळणार. मागे जाणार नाही. मागे जाणार नाही. मी देवाचं लेकरू मी आहे. देवाचं लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही आणि मी खरे बिलीवर आहोत की नाही कोण तपासतो? देव. मग मला सांगा, या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागणार की नाही लागणार? किती लोकांनी दही बनवताना बघितलंय? दूध का घी, क्या बोलते, दूध का दही. किती लोक दूध आणतात घरी, आणतात. Yes. आणि बघा, जर तुम्हाला दही करायचंय तर त्याच्यासाठी प्रोसेस आहे, ती पद्धत आहे, ती रीत आहे. तुम्हाला त्या पद्धतीनेच चांगलं दही मिळेल. काय करतो आपण दही बनवण्यासाठी? सांगा आई, ताई सांगा. काय करतो आपण? दूध को लाते हैं, चांगलं पातीलं घेतो. अजून काय करतो आपण? स्वच्छ पातेल्यात दूध टाकतो, गाळून घेतो. बरोबर आहे की नाही? गाळून घेतो आणि ते तापवतो. ज्यावेळेस तापल्यानंतर ते काय करतो? साईडला थंड करण्यासाठी ठेवतो. बरोबर आहे? येस. नंतर काय करतो? थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक आप इमली डाल सकते. अजून काय टाकू शकतो आपण? एक दही किंवा लिंबू टाकू शकतो. आणि मग मला तुम्ही सांगा, किती दिवस लागतात दही व्हायला? न. जर आज संध्याकाळी तुम्ही दूध तापून टाकलं तर उद्या संध्याकाळी किंवा अजून एक दिवस गेल्यानंतर सबसे गाढा दही बनता है. पण जर मध्येच कुणीतरी आला आमचा प्रिन्स आणि हलून गेला,
मध्येच कुणीतरी आलं आणि परत त्याला बघितलं, अरे बना की नाही, बना की नाही. मला तुम्ही सांगा, ते दही होईल का? नाही. ते घट्ट होईल का? नाही. बरं, त्या दूधवाल्याने किती पाणी दिलं आपल्याला, पण दूध का दूध और पानी का पानी समझ में आता है की नहीं? येस. हालेलुया. हालेलुया. सगळे म्हणा प्रोसेस आहे, प्रोसेस म्हणा पद्धत आहे. पद्धत आहे. दही जर तुम्हाला पाहिजे तर या पद्धतीतून तुम्हाला जावंच लागेल आणि मग तुम्हाला दही मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव तुझी परीक्षा घेणार तर तुला या प्रोसेस मधून जावंच लागेल. येस. म्हणा तुला परीक्षेतून जावं लागेल. तुला परीक्षेतून जावंच लागेल. सगळे म्हणा परीक्षा सहन करावीच लागेल. परीक्षा सहन करावी लागेल. तुला देवाच्या अटी पाळावंच तुला लागतील. देवाच्या अटी पाळावं लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आता मला तुम्ही सांगा, जर देव तपासतोय तर शॉर्टकट प्रार्थना चालेल का? नाही. देव तपासतोय तर बायबल न वाचणं चालेल का? नाही. जर देव तपासतोय कधी चर्चला आलेलं चालेल का? नाही. जर देव तपासतोय, देवाचं लक्ष तुझ्याकडे आहे, मग मला तू सांग, कोणत्याही टपरीवर जाऊन बसणं चांगलं आहे का? जर देव तुला तपासतोय, मग तू कोणाबद्दल काय बोलतोय, पत्नीला काय म्हणतो, पतीला काय म्हणते, सासूला काय म्हणते, सासऱ्याला काय म्हणते, जगाला काय तू बोलते, काही बडबड करून चालेल का? म्हणा देव बघतोय. देव बघ. म्हणा देवाच्या नजरेतून देवाच्या नजरेतून तुझी कोणती हरकत वाया जाणार नाही किंवा सुटणार नाही. काही ठिकाणामध्ये CCTV लावलेले असतात आणि ते म्हणतात, सावधान, तुमच्या प्रत्येक हालचालीवरती कॅमेरे लक्ष देऊन आहेत. इथं काय लावलेत? CCTV लावलेले आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणून तर तुम्ही मॉलमध्ये जाता आणि तुम्हाला माहित असतं खिशात काही टाकू शकत नाही आपण, कारण जेवढे लोक आतमध्ये काम करतात ना, त्याच्यापेक्षाही जास्त लोक मॉलमध्ये, कॅबिनमध्ये एक एक व्यक्तीला बघत असतात. बरं, त्यांनी जरी नाही बघितलं, परंतु नंतर ते कॅमेऱ्यात येणार, म्हणजे तिथं ते टिपलं जातं, कॅच केलं जातं आणि त्या व्यक्तीला बरोबर तिथं पकडलं जातं. तिथं असं सेन्सर आहे की ज्या वेळेस काही कुणी जर चॉकलेट जरी काही म्हणा किंवा काही जरी बाहेर घेऊन तो चालला, तिथं ते सेन्सर वाजणार. हा माल याचं बिल न देता हा बाहेर घेऊन चाललेला आहे. कळतंय तुम्हाला? येस. मग जर हे CCTV एवढं कॅच करू शकतात तर देवाच्या नजरेपासून कुणी वाचेल का? नाही. सगळ्यांना तू परीक्षेतून जात आहे, तू परीक्षेतून जात आहे. देव तुला तपासणार, देव तुला तपासणार. देव तुला बघत आहे. एकमेकाला बोल, चांगलं बोल, चांगलं बोल, प्रार्थना कर, प्रार्थना कर, विश्वास ठेव. विश्वास ठेव. या प्रोसेस मधून तुला जावं लागेल. प्रोसेस मधून तुला म्हणा तडजोड नाही करू शकत. तडजोड नाही. एकमेकाला म्हणा शॉर्टकट नाहीये, शॉर्टकट नाही. प्रार्थना करावीच लागेल, प्रार्थना करावीच लागेल. बायबल वाचावंच लागेल, बायबल वाच. पवित्र जीवन जगावंच लागेल, पवित्र जीवन देवाचं भय धरावंच लागेल. देवाचं भय. म्हणा शॉर्टकट नाहीये, देव बघत आहे. किती लोकांची इच्छा, देवाने मला उंच करावं. स्वप्न बघून चालेल का? किती लोक स्वप्न बघतात? आज कोणाला स्वप्न पडलंय का? काही लोकांना स्वप्न पडतं, ओ मी पैशावरती झोपलेलो आहे. काही लोकांना स्वप्न पडतं, माझ्याकडे भरपूर गोल्ड आलेला आहे. पण जर ते गोल्ड येण्यासाठी, पैसा येण्यासाठी एक प्रोसेस है. काय? आपको काम पे जाना पडेगा. तुम्हाला कामावर जावं लागेल, येस. विश्वासाने कष्ट करावे लागतील. येस. आणि जर तुम्ही कष्टच करत नाही, तुम्ही देवावर भरोसा ठेवून तुम्ही कामच करत नाही, तुम्ही असं पैशावर झोपणार आहेत का? नाही. गोल्ड तुमच्याकडे येणार आहे का? नाही. किंवा काही भेटणार नाही. तू स्वप्नातलाच राजा आहेस. म्हणा स्वप्नातलं राजकुमार होऊ नको, स्वप्नातला राजकुमार होऊ स्वप्नातली राणी राहू नको. नको. स्वप्नातली राणी म्हणा वस्तुस्थितीत काम करावं लागतं, वस्तुस्थितीत काम करावं. मेहनत करावी लागते, मेहनत करावी लागते. जॉब करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही या ठिकाणामध्ये उत्कृष्ट वाजवत असताल येस. आणि तुमचं एज्युकेशनच नाहीये, तुम्ही एज्युकेशनसाठी कष्टच घेत नाहीये, तुम्हाला कुठं जॉब नाही मिळणार. जर बेस्ट तुम्ही वाजवत असताल, पण तुम्ही अभ्यास पण करता आणि तुम्ही पास होऊन पुढे जाल, तर भविष्यात तुम्हाला कुठंतरी जॉब लागेल. येस. आमेन.
पण जर तुम्ही वाजवण्यात तुम्ही खूप काय म्हणता, सगळं ढोलकी वाजवता, तुम्ही पियानो वाजवता, तुम्ही सगळं बेस्ट म्युझिक वाजवता, पण तुम्ही अडाणी आहे, तुम्हाला सगळे सूर कळतात, पण तुम्हाला वाचता येत नाही, तुम्हाला लिहिता येत नाही, तुम्हाला कुठंच जॉबला कुणी घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्कृष्ट वादक मग ते कुठं बसतात? रस्त्यावर. ते रस्त्यावरचे वादक असतात. उत्कृष्ट वादक कुठं फिरतात? इकडं तिकडं फिरत राहतात, त्यांना कुणी किंमत देत नाही. पण जो बेस्ट वाजवतो त्याबरोबर बेस्ट एज्युकेशन घेतो, त्याला चांगलं कॉलेज त्याला ऑफर देईल, येस त्याला चांगले म्युझिक क्लास त्याला ऑफर देतील. येस. कितने को समझ आ रहा है? कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मला तडजोड नाहीये, तडजोड नाहीये. तुला शिकावं लागेल, तुला शिकावं लागेल. तुला बायबलही शिकावं लागेल, आणि बायबलही शिकावं जगातलं ज्ञान पण तुला घ्यावं लागेल. ज्ञान पण तुला घ्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला शॉर्टकट नाहीये, शॉर्टकट नाहीये. शॉर्टकट नाहीये. शॉर्टकट नाहीये. किती लोक तयार आहेत मेहनत करायला? येस. तुम्ही आशीर्वादित होणार. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. कमॉन. सो म्हणून नक्कीच जे देवाने आपल्याला या प्रोसेस ठेवली, किती लोकांची इच्छा आहे देवाने माझी प्रार्थना ऐकावी? मग प्रभू काय म्हणतो? प्रार्थना कर, तू माग तुला मिळेल, तू शोध तुला सापडेल, तू ठोक तुझ्यासाठी उघडलं जाईल. आज अनेक लोक जर प्रार्थनाच करणार नाही, या प्रोसेसमध्ये नाही, प्रभू भोजन घेत नाही, देवाच्या घरात येत नाही, कसे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे? किती लोकांना पवित्र आत्म्याने भरून जीवन जगायचंय, शैतानाला लांब पळवायचंय. येस. मग जर तुमचा विश्वास आहे तर तुमचं शुद्धीकरण झालंच पाहिजे, येस. तुमचा बाप्तिस्मा झालाच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रोसेस आहे, ही पूर्व तयारी आहे, मग रिझल्ट चांगला लागेल. Yes, म्हणा amen. माझ्यासाठी बेस्ट येते, माझ्यासाठी best पण मला आहे. कृती करावी लागेल. पण मला कृती बोला करावी हात वर कर, म्हणा विश्वास, विश्वास, पश्चाताप, पश्चाताप, बाप्तिस्मा, बाप्तिस्मा, प्रभू भोजन, प्रभू भोजन, फेलोशिप, फेलोशिप, सुवार्थ सांगणं, सांगणं, देवाचं ते देवाला द्यायचं. देवाचं ते देवाला म्हणा द्यायचं. बेस्ट माझ्यासाठी येणार Best आहे. माझ्यासाठी येणार आहे. तुम्ही प्रोसेस मध्येच हरता, देवाच्या आज्ञा पालनच तुम्ही आणि मी नाही केलं, देव कसं काय बेस्ट देणार आहे? येस. सगळे म्हणा मला बेस्ट पाहिजे, मला बेस्ट पाहिजे, मी आज्ञा पालन करणार मी आहे. आज्ञा पालन करणार. म्हणा नो तडजोड, नो तोडजोड, शॉर्टकट नाहीये. शॉर्टकट नाहीये. म्हणा मला वचन पाळावं लागेल. मला वचन पाळावं बोला लागेल. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. असं म्हणून देवाच्या लोकांनो, जर एक प्रोसेस आहे देवाकडून आशीर्वादित होण्याची, एक पद्धत आहे, एक परीक्षा आहे, त्यामध्ये तपासले जाणार आपण. जर येशू येईल त्यावेळेस असं लिहिलंय, तुमचा विश्वास सापडेल का? ज्यावेळेस येशू येईल तुम्ही प्रार्थनेत सापडताल का? तुम्ही पवित्र जीवन जगताना सापडाल का? देवाची सेवा करताना सापडाल का? तुम्ही देवाच्या घरात तुम्ही सापडताल का? म्हणा मी सापडणार आहे. मी सापडणार म्हणा आहे. माझा विश्वास माझा विश्वास परिपूर्ण आहे परिपूर्ण आणि आहे. मी असणार आणि मी असणार देवाच्या सेवेत. देवाच्या सेवेत. आमेन. आमेन. सो अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला ती आशीर्वादित होऊ देत नाही. एक गोष्ट आहे ते म्हणजे काम वेळेवर न करणं. कमान मी माझ्या वेळेत आलो की नाही आज? येस. कमान चर्च मी माझ्या वेळेत येतो की नाही? येस. कमान वर्शिप कितीला चालू झाली पाहिजे? कमान चर्च तुम्ही किती वाजता इथं आलं पाहिजे? हालेलुया. म्हणा वेळेवर चाललं पाहिजे. चाललं पाहिजे. म्हणा काम वेळेवर काम वेळेवर न करण्याची सवय न करण्याची सवय हे आत्ताच परिणाम नाही करणार, पण पुढे जाऊन परिणाम करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर एक माणसाला काही जर आजार झाला आणि त्याकडे तो जर दुर्लक्ष करतो. एक व्यक्ती मला आला, माझ्याशी बोलला, पास्टर माझ्या पायाला फक्त थोडंसं फोड आलता, थोडा फोड होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं काय होणार नाही, काय होणार नाही, काय होणार नाही. विश्वासू नाहीये, कारण देव विश्वासू लोकांना सांभाळतो. नवीनच हा व्यक्ती, तर तो म्हणतो फोड आला आणि तो फुटला, ती जखम झाली आणि मला वाटलं बरं होईल. मग तो पाय सुजला आणि मग तरी तो हॉस्पिटलमध्ये गेला नाही. मग त्याच्यामध्ये पस झाला, त्याच्यामध्ये एक प्रकारचं गँग्रीन त्याच्यामध्ये झालं
आणि तो डॉक्टरकडे गेला आणि ज्यावेळेस डॉक्टर त्याला म्हटला तुझा पाय आत्ताच्या आत्ता काढावा लागेल, तेव्हा तो शुद्धीवरती आला. पण मला तुम्हाला सांगायचंय, जो नॉर्मल फोड होता, नक्कीच त्या वेळेस जर तो ट्रीटमेंट घ्यायला गेला असता, त्याने ते काम जर वेळेवर केलं असतं, तर हा वाईट रिझल्ट आला असता का? किती लोकांना वाईट रिझल्ट पाहिजे? नाही. पाहिजे. नाही. मग जेव्हाचं काम तेव्हा वेळेवर करा. येस. जर तुम्ही वेळेवरती उठत नाही, तुम्ही वेळेवर चर्चला येत नाही, तुम्ही देवाची भक्ती वेळेवर सुरुवात करत नाही, आज परिणाम नाही होणार, पण भविष्यात तो परिणाम होणार. प्रेज द लॉर्ड. म्हणा भविष्य भविष्य खराब होतं. खराब होतो. म्हणा आज वेळेवर काम नाही केलं तर. आज वेळेवर काम नाही केलं म्हणा तर भविष्य भविष्य खराब होणार. खराब हो. बघा एक वचन आपण काढूया, जाऊया मत्ते याचा 21 अध्याय काढा. मत्ते याचा 21 अध्याय. कमॉन, हालेलुया. मिळालं? जाऊया मत्ते 21. थँक्यू लॉर्ड. आणि 28 वचन आपण वाचूया. परंतु तुम्हाला काय वाटते, एका माणसाला 2 मुलगी होती. तो पहिल्याकडे येऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. आणि त्याने उत्तर देऊन म्हटले, मी जातो महाराज. पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे येऊन त्याने तसेच म्हटले आणि त्याने उत्तर देऊन म्हटले, मी नाही जात. पण मागाहून त्याने पस्तावा केला आणि तो गेला. या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ते म्हणाले. दुसऱ्याने येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो की जकातदार व कसबीने तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात जात आहे. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल सांगतं 2 मुलं एका बापाला होते आणि या बापाला काय होता? द्राक्षमळा. द्राक्षमळ. आणि बापाची इच्छा काय होती? मुलाने कुठं जाऊन काम करावं? द्राक्षमळ्यात काम करावं. आणि बायबल असं सांगतं, एक मुलाला बापाने सांगितलं की बेटा आपल्या इकडं बघा माझ्याकडं, की बेटा द्राक्षमळ्यात जाऊन काय कर? काम कर. कुणी पाठवलं? किती लोक म्हणतात काम केलं पाहिजे, येस. पण वेळेवर केलं पाहिजे. वेळेवर केलं पाहिजे. किती लोकांना आनंदाची बातमी पाहिजे, चांगला रिझल्ट पाहिजे. मग जे काम तुम्हाला देव देतोय ते वेळेवर तुम्ही केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तर या ठिकाणामध्ये बाप आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हटला की मुला द्राक्षमळ्यामध्ये जाऊन काय कर? काम कर. आणि पहिला काय म्हटला? त्याने उत्तर देऊन म्हटले, मी जातो. काय म्हटला? मी जातो. पण तो आपल्या द्राक्षमळ्यात जाऊन त्याने काम केलं नाही. आता जर तुम्ही द्राक्षमळ्यात जर तुम्ही बघाल, हालेलुया. द्राक्ष हे जे फ्रूट आहे त्याला पाणी वेळेवर पाहिजे, येस. त्याला त्याची फवारणी वेळेवर पाहिजे, येस. त्याची निगा केली पाहिजे, योग्य वेळेस त्याचे फांद्या छाटल्या पाहिजे. येस. जर तुम्हाला उत्तम द्राक्ष तुमच्याकडे तुम्ही मार्केटमधून आणता तर त्यासाठी त्या शेतकऱ्याने कष्ट केलेले असतात. त्याला वेळेवर पाणी तो देतो, त्याला वेळेवर त्या गोष्टी तो करतो. मला माहिती आहे, मी पण शेतकरीच मुलगा आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी जर जे पीक आमच्याकडे असायचं त्या पिकाला ज्या वेळेस दाना भरतो ना, किंवा गहू येतो, बाजरी येते, त्या वेळेस जर त्याला पाणी नाही दिलं ना, तो गहू असा बारीक होतो. किती लोक मार्केटमध्ये बारीक गहू बघतात? येस. बारीक गहू येतो ना, येस. का? त्याला पाणी वेळेवर भेटत नाही, म्हणून तो सुकलेला तो गहू असतो. पण ज्या गव्हाला योग्य खत, योग्य पाणी, जर निगा त्याची राखली, वेळेवर त्याला पाणी दिलं तर ते पीक चांगलं येतं. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर प्रत्येक गोष्ट तुम्ही वेळेवर ते काम कंप्लीट केलं पाहिजे. येस. जर सकाळची वेळ आहे तर तुम्ही थोड्या वेळ कुठं बसलं पाहिजे? देवाच्या पायाजवळ. वचन वाचायला तुम्ही बसता, मग तुम्ही खरंच देवाचं वचन वाचलं पाहिजे. सकाळी वचन वाचा, प्रेयर करा. जर सुवार्ता सांगण्याची वेळ आहे, तुम्ही गप्पा मारताय दुसऱ्याच आणि त्या व्यक्तीचा आत्मा तडपतोय की हा कधी मला येशूचं नाव सांगणार आहे. कारण जोपर्यंत आत्म्याला
येशूचं नाव सांगितलं जात नाही तो बंधनातून मोकळा होणार नाही. बरोबर आहे. प्रत्येक वेळ आहे आणि त्या वेळेत तुम्ही सुवार्ता सांगा, तुम्ही प्रार्थना करा, आपण वचन वाचलं पाहिजे, देवाच्या घरात वेळेवर आलं पाहिजे, देवाचं काम आपण वेळेवर चालू केलं पाहिजे. आणि जर तुम्ही आणि मी वेळेला किंमत देत नाही तर मग मूर्ख कुमारिकासारखं आपलं जीवन. कमान मूर्ख कुमारिकांना माहीत होतं की नाही वर येणार आहे. मूर्ख कुमारीला माहीत होतं की नाही आता प्रोसेस काय, तेलपंतीत पाहिजे, तयारी पाहिजे, वेळेत सगळं त्यांच्या हातात पाहिजे. पण बायबल सांगतं 5 शहाण्या कुमारिका रेडी होत्या, त्या वेळेला त्या हजर होत्या. आणि या कुठं गेल्या होत्या? तेल आणायला. का? या तयार नव्हत्या, या काट मूर्ख ठरल्या. यांनी आपल्या जे काम यांचं होतं वराला सामोरं जायचं, त्या कामात त्या अविश्वासू ठरल्या. काही लोक खूप उपवास करत असतील, काही लोक खूप घरी प्रार्थना करत असतील, काही लोक खूप सुवार्ता सांगत असतील, काही लोक आपला वनटेन आपला पैसा देवाच्या कामात देत असतील, पण जर वेळेत नाही तर त्याला काही अर्थ नाही. किती लोकांना कळतंय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक फोन मला आला आणि तो व्यक्ती म्हटला की पास्टर प्रेयर करो की ओ पॉझिटिव्ह रक्त आम्हाला पाहिजे, ते भेटत नाहीये. आणि डॉक्टर म्हटले की जे सर्जरी आतमध्ये चालू आहे आणि जर या अर्ध्या 1 तासात जर ब्लड भेटलं नाही तर हा व्यक्ती मरून जाईल, त्याला ब्लड पाहिजे त्याच्या सर्जरीसाठी. आणि खरोखर ज्याने फोन केला तो रडत होता, तो शोधत होता, कुठं नव्हतं ओ पॉझिटिव्ह ब्लड. बघा, जोपर्यंत त्या व्यक्तीला ओ पॉझिटिव्ह ब्लडची गरज नाही पडली तोपर्यंत त्याला त्याच्या रक्ताची किंमतच माहित नव्हती. सगळे म्हणा वेळेवर पाहिजे, वेळेवर पाहिजे, वेळेला महत्व आहे, वेळेला महत्व आहे. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना कर, वेळेवर कर, सुवार्ता सांग, योग्य वेळेत तिथं सांग, प्रभूसाठी काम कर, योग्य वेळेत कर. बायबल सांगतं अरे तरुणा, तरुणपणात देवाची भक्ती कर. म्हातारं झाल्यावर नको करू, म्हणा वेळेत केली पाहिजे. वेळेत केली पाहिजे. किती लोक तरुण आहेत? सगळे म्हातारे आहेत, आपण सगळे तरुण आहेत. वेळ गेलेली नाहीये. म्हणा आजचा दिवस तारणाचा दिवस, निर्णय घ्यायचा दिवस, सेवा करण्याचा दिवस. म्हणा मी वेळेवर करणार आहे, वेळेवर करणार आहे. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो म्हणून या मूर्ख कुमारिका मूर्ख ठरल्या कारण त्या वेळेत वराला सामोरे नाही गेल्या. आता वेळ आली जवळ, येशू येण्याची वेळ आली. अजून पण लोक चर्च बुडवणार आहेत, वेळेवर चर्चला येणारे नाही. वेळेवर प्रार्थना सुरू होते, ते कधी वेळेवर नाहीये. केव्हा वेळेवर येणार आहे, केव्हा प्रभूची भक्ती वेळेवर सुरुवात करणार आहे. हालेलुया. म्हणा आज नाही, आज नाही कळत, आज नाही कळत. मोठा फरक नंतर तुम्हाला मोठा जाणवेल. फरक नंतर जाणवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो म्हणून या देवाचं काम आपण विश्वासाने केलं पाहिजे. येस. बायबल सांगतं, एक वचन जर आपण काढलं, जाऊया मत्ते याचा 25वा अध्याय काढा. मत्ते 25. थँक्यू लॉर्ड. मत्ते 25. ओके, थँक्यू लॉर्ड. मिळालं. या 14 वचन वाचूया. मत्ते याचा 25वा अध्याय, या मिळालं, आपण वाचूया. सो बायबल सांगतं एका माणसाने आपल्या दासांना बोलावून आपली मालमत्ता त्यांना सोपवून दिली. सगळेजण बायबल काढा, बायबलकडे लक्ष द्या. आणि त्याने एकाला 5,000 रुपये व एकाला 2,000 रुपये व आणखी एकाला 1,000 रुपये असे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे आणि तो दुसऱ्या देशाला दिले आणि तो दुसऱ्या देशास गेला. ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्याने लागले जाऊन त्यावर व्यापार केला, आणखी 5,000 रुपये मिळवले. तसेच ज्याला 2,000 रुपये मिळाले होते त्याने आणखी 2,000 रुपये मिळवले. परंतु ज्याला 1,000 रुपये मिळाले होते त्याने भूमीत खणून आपल्या धनाचा पैसा लपवला. ओके.
मग पुष्कळ काळानंतर दासाचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. आणि ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्याने जवळ येऊन आणखी 5,000 रुपये दिले. तो म्हणाला, महाराज तुम्हाला 5,000 रुपये दिले, पहा मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याचा धनी त्याला म्हणाला, शब्बास चांगल्या व विश्वासू दासा, थोडक्यावर तू विश्वासू झालास, मी तुला पुष्कळांवर नेमीन, तो आपल्या धन्याच्या आनंदात ये. ज्याला 2,000 रुपये मिळाले होते तोही जवळ येऊन म्हणाला, महाराज तुम्हाला 2,000 रुपये सोपून दिले, पहा मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याचा धनी त्याला म्हणाला, शब्बास चांगल्या व विश्वासू दासा, थोडक्यावर तू विश्वासू झालास, मी तुला पुष्कळावर नेमीन, तो आपल्या धन्याच्या आनंदात येईल. प्रेज द लॉर्ड. बघा, जे काम देवाने जे तुम्हाला आणि मला वेळेत दिलंय ना, ते वेळेत पूर्ण केलं पाहिजे. सगळे म्हणा, वेळेला महत्व आहे. वेळेला महत्व आहे. वेळ गेल्यावर नाही. वेळ गेल्यावर नाही. ट्रेनच्या 5 मिनिटं अगोदर तिथं जायला महत्व आहे, ट्रेन गेल्यावर नाही. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समज में आ रहा है? येस. म्हणा, वेळेला महत्व आहे. वेळेला महत्व आहे. देव वेळ बघतो, देव तपासतो. तू वेळेवर येतो का? तू वेळेवर करतो का? तुझ्या जीवनात वेळेवरती तू टर्न घेतो का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना वेळेत बदलायचंय? येस. ही वेळ आहे, बदला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने मला कृपा दिली, मला वचन कळालं, मी वेळेत बदललो. काही मुलांना मी सांगत होतो, ती वेळ होती, त्या वेळेत मी बदललो आणि माझं तरुणपण मी देवाला दिलं. येस. जर मी वेळेत वाईट व्यसनापासून, वाईट गोष्टीपासून मी फिरलो नसतो, मी टर्न घेतला नसता, तर मग माझे हात असे झाले असते. जो बेवडे के होते ना सवेरे, जेवढे माझ्या बरोबरचे बेवडे सब खतम, एक पण नाही. एक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय तुम्हाला? येस. सो म्हणून ज्या माणसाला बदलायचंय ना, त्याने वेळेत एक टर्न असतो, एक टर्न असतो, त्याने वेळेत बदललं पाहिजे. सगळे म्हणा, थोडं डिग्री फिरव. थोडं डिग्री फिरव. मी शुक्रवारी पण मी बोललो, तुम्हाला कंटेनर माहिती आहे, मोठा कंटेनर येस. माहिती आहे ना कंटेनर? मला तुम्ही सांगा, जर त्याच्या समोर त्याला टर्न घ्यायचा आहे, तो त्याचं स्टेअरिंग असं लगेच फिरवतो का? तो कंटेनर तो काय करतो, थोडं डिग्री टर्न घेतो. मी हायवेवरती गाडी चालवतो, मला माहिती आहे. तो त्याला ह्या रस्त्यावर जर यायचंय ना, तो लगेच ह्या रस्त्यावर येत नाही, पण तो त्याला टर्न घ्यायला जवळपास तो 1 किलोमीटर तरी अंतर घेतो आणि हळूहळू या वेवरून तो ह्या रस्त्यावरती येतो. बरोबर आहे? आणि जर त्याने लगेच टर्न घेतला, मागच्या गाड्या येऊन त्याला ठोकतील. बरोबर आहे की नाही? येस. काही लोक लगेच निर्णय घेतात, आजच प्रार्थना करणार, आजच वचन वाचणार, बसणार, रात्रभर बसणार, आणि उद्या झोपले का उठणारच नाही, सकाळ त्यांची उगतच नाही. म्हणा, वेळेत थोडी वेळ दे, थोडी वेळ, थोडा बदल. किती लोक थोडी प्रार्थना करत आहेत? येस. म्हणा, थोडक्यात विश्वासू राहा. थोडक्यात विश्वासू राहा. शब्बास. शब्बास. विश्वासू दासा. विश्वासू दासा. म्हणा, थोडी सुवार्ता सांग, थोडी स्वार्था सांग, थोडी प्रार्थना कर, थोडी प्रार्थना थोडं कर, पवित्र जीवन जग, थोडं पवित्र जीवन सुरुवात जग. कर. सुरुवात कर. जे नवीन आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतो, ज्यांना बदलायचंय त्यांच्याबद्दल तुम्ही समजून घ्या. म्हणा, थोडं बदल, थोडं बदल. एक थोडं डिग्री त्याचं टर्न घेणं कंटेनरचं, एवढा मोठा कंटेनर पुढे जाऊन फिरतो. येस. आमेन. सगळं कंटेनर फिरतो, कंटेनर फिरतो, मग देव मला बदलणारच. मग देव मला म्हणा, मी थोडा निर्णय घेतला पाहिजे, थोडा निर्णय घेतला मी पाहिजे, बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे, बदलण्याचा निर्णय घेतला देव पाहिजे. मला पूर्ण बदलेल. देव मला पूर्ण बदलेल. मी एक पाऊल पुढे टाकलं मी पाहिजे. एक पाऊल पुढे टाकलं बोला बोला, पाहिजे. देव 99 पावलं चालत जवळ येईल. 99 पाऊल. एक निर्णय, आजपासून तंबाखू बंद, आजपासून सिगरेट बंद, आजपासून भांडणं बंद, आजपासून राग चिडचिड बंद. गेट आउट, निघून जा माझ्या घरातून, मला बदलायचंय. येस. आज तुम्ही बदलताय, उद्या समोरचा बदलल. येस.
म्हणा आम्ही दुसऱ्यांना बदलू शकत नाही, हमें दुसऱ्यांना बदलू शकत हम नाही, खुद को चेंज कर सकते हम हैं खुद को चेंज कर सकते हैं यीशु के नाम में। यीशु के नाम में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आज निर्णय घ्या, ते उद्या भविष्यासाठी चांगलं राहील। येस। तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हर पुढचा खड्डा बघून काय करतो, थोडं टर्न करतो, पूर्ण करतो का? पण जे पुढे बसतात ड्रायव्हिंग सीट वरती, तुम्ही बघा, जर ज्या रस्त्यावर तो स्पीडनी चाललाय आणि पुढे जर बस आहे, एखादी दुसरी कार आहे, हा ड्रायव्हर काय करतो? लेफ्टच्या आरशात बघतो की मागून गाड्या आहेत का? त्याला कळतं पाठीमागून रस्त्याला गाड्या नाहीये, मग तो काय करतो? थोडंसं टर्न करतो आणि ती गाडी क्रॉस करून जाते, मग तो ह्या रस्त्यावरून परत ह्या रस्त्यावर येतो। आता समोर खड्डा आहे किंवा समोर कार आहे, समोर बस आहे, मग ती गाडी चालवतच राहायचं का? काय होईल? ऍक्सिडेंट होईल। कितने को समझ में आ रहा है? येस। जर तुमचं जीवन पुढे जाऊन तुम्ही कोणत्या वेळेवर आहात, तुम्ही कोणत्या रस्त्यावर आहात, हे तुम्हाला आणि मला कळतं, मला समजतं मला समजतं मी काय करत आहे, मी काय करत आहे, आणि हे केल्यावर आणि हे केल्यावर मी स्वर्गात जाईल का? मी स्वर्गात जाईल का मी कुठं खड्ड्यात पडणार आहे, नरकात? कुठं खड्ड्यात पडणार नाही? मला कळतंय, मला कळतंय मला रस्ता चेंज केला पाहिजे, रस्ता चेंज केला मला पाहिजे. वागणं बदललं पाहिजे, वागणं बदललं पाहिजे, जीवन बदललं पाहिजे जीवन बदललं पाहिजे। येशूच्या नावामध्ये। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। सो म्हणून या थोडं लाईफ टर्न करा, वेळेवर चाला, थोडं टर्न व्हा। आमेन। वेळेत बदललं पाहिजे। एक व्यक्तीची पत्नी मला सांगत होती, ती म्हणत होती, पास्टर आता माझ्या मुलीचं लग्न जवळ आलंय, पण अजून पण माझा मिस्टर कामच बदलतोय। लग्नाच्या अगोदर पण त्याला जॉब पसंत नव्हता, हा जॉब पसंत नाही, तो सोडला, तो पकडला। म्हणलं केलं काय? नाही, तो पहिलं टेलर काम करत होता, नंतर प्लंबर काम करायला लागला। बरं प्लंबर काम आवडलं नाही, वॉचमॅन की करायला लागला, वॉचमॅन की आवडली नाही, परत फ्रूटचा बिझनेस चालू केला। असं एवढे बिझनेस बदलता बदलता लेकरं मोठे झाले, मी कष्ट करते पण याचा जॉब अजून फिक्स नाही। म्हणा वेळेवरती बदललं पाहिजे, वेळेवर बदललं पाहिजे, म्हणा एक टर्न घेतला पाहिजे, एक टन घेतला पाहिजे, वेळेला महत्व आहे। वेळेला महत्व आहे। किती लोक वेळेमध्ये आहेत? प्रेज द लॉर्ड। जे तरुण आहेत निर्णय घ्या, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जे लोक प्रार्थना करत नाही निर्णय घ्या, बदला, देवाला सर्व काही शक्य आहे, देव कार्य करील। येस। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। 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 सो म्हणून वेळेवर जर आपण जे काम आपल्याला दिलंय ते जर नाही केलं तर मग एक गोष्ट घडते, जे आपण वाचलं, एका व्यक्तीला 5,000 रुपये दिले, त्याने 10,000 रुपये केले, एका व्यक्तीला 2,000 रुपये दिले, त्याने 4,000 रुपये केले, एका व्यक्तीला 1,000 रुपये दिले, त्याने पुरून टाकले, त्याने वेळेत तो उपयोग नाही केला। म्हणा वेळेला महत्व आहे, वेळेला महत्व आहे, वेळेत बदललं पाहिजे, वेळेत बदललं वेळेत पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे। वेळेत निर्णय घेतला बघा पाहिजे। जो विश्वासू राहिला नाही त्याला काय म्हटलं गेलं? बघा 30 वचन आपण वाचूया, मत्ते 25 आणि 30 वचन वाचू आपण फक्त। आणि तुम्ही ह्या निरुपयोगी दासाला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तिथे रडणे व दात खाणे होईल। कमान प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जो देवाबरोबर विश्वासू नाही राहिला, ज्याने देवाच्या वेळेला किंमत नाही दिली, देवाच्या कामाला किंमत नाही दिली, शेवटी त्या व्यक्तीला कुठं टाकलं? नरकात टाकलं। किती लोकांना कळतंय देवाने मला काम दिलंय? येस। वेळेत करा, ते वेळेत करा। जर तुम्ही 3ची वेळ देता आणि तुम्ही 7ला येता, तुम्ही काय परफेक्ट आहे? प्रेज द लॉर्ड। हालेलुया। क्या परफेक्ट हो आप। अरे एखाद्याला 3ला भेटायची वेळ तुम्ही दिली आणि त्याला भेटायला किती वाजता येता तुम्ही? 7 वाजता। कम ऑन, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। म्हणा वेळेला किंमत पाहिजे। वेळेला किंमत पाहिजे। आपलं चर्च कितीला चालू होतं? 12:30ला। कितीला येता तुम्ही? प्रेज द लॉर्ड। हालेलुया। 2ला, 2:30ला। कितीला येणार? म्हणा वेळेला किंमत आहे, वेळेला किंमत देव आहे, तपासत आहे, देव तपासत आहे, देवावर प्रेम कर, देवावर प्रेम देवाचं कर, भय धर। देवाचं भय धर। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मग मी ज्यावेळेस काही गोष्टी कठोर बोलतो, काही लोकांना राग येईल। हालेलुया।
या काही एक एक पास्टर का मैंने सुना, ते म्हणतात ज्यावेळेस 12:30 समजा जर माझं 9ला चर्च भरतं, 10 वाजेपर्यंत वाट बघतो आणि आतून लॉक लावून टाकतो. हा, ते म्हणतात मी 9ला चर्च चालू करतो, आतमधून लॉक लावून टाकतो 10 वाजता. कारण जे देवावर प्रेम करणार आहेत ते किती किती लेट करू शकतात, 1 तासभर. जर आपलं 12:30चं चर्च आहे आणि जर आपण 2 तास लेट येतोय, मग देवावर प्रेम आहे का आपलं? आपण वेळेत चाललोय का? नाही चाललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे म्हणा वेळेला किंमत देणार आहे मी. वेळेला किंमत देणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो म्हणून आपण देवाच्या हातात पडूया आणि देवाचा गौरव करणारे आपण लोक हो. येस. देवाची आपल्याकडे अपेक्षा आहे. देव वाट बघतो. कमान देवाची इच्छा होती का त्या मूर्ख कुमारिकांसाठी दरवाजा बंद व्हावा? देवाची इच्छा होती का या ज्या व्यक्तीला 1,000 रुपये दिले त्याला त्याच्याकडून आहे ते हिसकून घ्यावं आणि त्याला नरकात टाकावं? कमान देवाची इच्छा आहे का? सगळं देवाची इच्छा नाहीये. देवाची इच्छा नाही. पण यांनी वेळेला किंमत दिली नाही. येस. यांनी वेळेवर देवाची सेवा केली नाही. वेळेवर त्यांनी देवाच्या प्रार्थना केल्या नाही. देवासाठी जीवन जगले नाही. म्हणून त्या व्यक्तीला नरक मिळालं. म्हणून त्याचं होतं नव्हतं ते काढून घेतलं. लक्षात ठेवा, ही सेवा देवाने आपल्याला दिलेली आहे. हा अभिषेक देवाने आपल्याला दिलेला आहे. जे तुम्हाला टॅलेंट देवाने दिलंय, सुवार्ता सांगायचं, या दुःखी लोकांना प्रभूकडे आणायचं, या तुम्ही वेळेवर देवाचं काम करणं, क्वायरमध्ये काम करणं, वाजवणं, ऑपरेटिंग वेळेवर चालू करणं, जे नॉलेज, जे ग्रेस देवाने आपल्याला दिली, आणि जर आपण ते वेळेवर करत नाही, मग देव ती सेवा घेईल आणि दुसऱ्याला देऊन टाकेल. जो खरंच एखादा वेळेवर करणारा असेल. सगळ्यांना देव पक्षपात करत नाही. ते पक्षपात करत नाही. मला सांगा, कमॉन, एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, त्यांच्या कुवतीप्रमाणे दिले. एकाला 1,000 रुपये दिले, म्हणजे काय दिलं? त्यांना व्यापार करायला दिला की तुम्ही हे काम करा. पण एकाने केलंच नाही. किती लोकांच्या हातात जबाबदारी आहे देवाची. कमॉन, हालेलुया. हालेलुया. सगळे म्हणा प्रभू आमचा मस्तक आहे. प्रभू आमचा मस्तक आम्ही आहे. त्याचे अवयव आहे. आम्ही त्याचे अवयव आहोत. सर्व आम्ही देवासाठी काम करतो. सर्व आम्ही देवासाठी काम करतो. आमेन. आमेन. म्हणा पक्षपात नाही इथं. पक्षपात नाही इथं. प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती बोला, झाडू मारणारा व्यक्ती, झाडू मारणारा गाणारा व्यक्ती, गाणारा व्यक्ती, पुढे राहणारा व्यक्ती, पुढे राहणारा व्यक्ती, मागे राहणारा व्यक्ती, मागे राहणारा व्यक्ती, सगळ्यांना एकच पेमेंट आहे. सगळ्यांनी. तुम्हाला कळतंय? बायबल सांगतो बघा, जो सकाळी कामाला लागला, किती लोक इथं रोजगार किती असतो इथं औरंगाबाद मध्ये? 500 रुपये मिनिमम. जो सकाळी कामाला लागला त्यालाही 500 रुपये ठेकेदार देतोय. ठेकेदार ना. जो दुपारी कामाला लागला त्यालाही 500 रुपये ठेकेदार देतोय. आणि जो 5ला समजा 6ला सुट्टी होते आणि जो 5ला कामाला लागतो आणि 6ला आता सगळे सुटणार आहेत, ठेकेदार त्यालाही 500 रुपये देतो. तुम्ही आणि मी किती वाजता कामाला जाणार त्याच्याकडे? 5 वाजता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. पण ठेकेदार तो तुम्हाला सहन करील का? ठेकेदार काय म्हणाल? उद्यापासून वेळेवर कामाला ये. एकदा जाऊ देईल, 2दा जाऊ देईल. पण लक्षात ठेवा, देवाच्या राज्यात ज्यांचं तारण जेव्हा होतं ना आणि ते कामाला सुरुवात करतात ना, आणि आपल्या अगोदर जरी जे सिनियर असले त्यांनाही तेच पेमेंट आहे आणि जे ज्युनियर आहेत त्यांनाही तेच पेमेंट आहे. कळतंय का कोणाला? म्हणा, देव पक्षपात करत नाही. जो सकाळी काम करेल त्यालाही ते पेमेंट आहे. जो दुपारी काम करील त्यालाही तेच पेमेंट आहे. 1 तास सुटायच्या अगोदर जो काम करील त्यालाही तेच पेमेंट आहे. म्हणा, देव पक्षपात करत नाही. म्हणा, ही आत्मिक दुनिया आहे, सगळ्यांना मान आहे. म्हणा, देव आमचा मस्तक आहे, कुणी कमी नाही आहे. म्हणा, पाय मस्तकाशी जोडलेला आहे, हात मस्तकाशी जोडलेला आहे. पण जर पायच म्हणू लागला, नाही नाही माझ्या हातात माईक पाहिजे, आता पायाला माईक धरता येईल का? प्रेज द लॉर्ड. जर जीभ म्हणू लागली, आता खूप बडबड केली, आता त्या हाताला सांगा बोलायला, हात बोलल का?
म्हणजे काय, शेवटी आपण सगळं काम जे करतो ते प्रभूसाठी करतो. आपण हाताला हाताचं काम करू देऊ, पायाला पायाचं काम करू देऊ. म्हणजे काय, जो इथं झाडू मारतो ना त्यालाही तो आशीर्वाद आहे, आणि मी माईक धरून बोलतो ना इथं त्यालाही तोच आशीर्वाद आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो ना या हॉलमध्ये, पहिलं तर झाडू मारणाऱ्या वाल्याला आशीर्वादित करतो. जे पडद्या पाठीमागं काम करतात ना, पहिलं देवाचा अभिषेक त्यांच्या जीवनालाच टच करेल. पण जर झाडू मारणारा म्हणायला लागला, नाही आज मेरे हात में माइक दे दो, मुझे गाना है, आपण म्हणणार गा बाबा, आणि त्याला बोलता येत नाही, ततमम करत बोलायला लागला. एक शब्द 10 मिनिटांनी, कमान, ही वर्शिप चालेल का? म्हणजे वर्शिप करणाऱ्याला वर्शिप करू द्या, गाणाऱ्याला गाऊ द्या, वाजवणाऱ्याला वाजू द्या, ज्याला झाडू मारायचं त्याने झाडू मारू द्या. देवाच्या नजरेत सगळ्या कामाला बरोबर आशीर्वाद आहे. म्हणा एकमेकावर जळू नये, एकमेकाला नावं ठेवू नये. हालेलुया. पण सगळे आम्ही देवासाठी काम करतो. आमेन. हालेलुया. किती लोक तयार आहेत प्रोसेस मधून जायला? म्हणा शॉर्टकट नाहीये, देव तपासतो. दुसरी गोष्ट, काम कर पण ते वेळेवर कर. कळालं? वेळेवर करायचंय, वेळेवर चर्चला यायचंय. दुसरी गोष्ट, या तिसरी गोष्ट एक होता पॉइंट, पसंत ना पसंत. काही लोक काय म्हणतात, नाही नाही मला याच्याशीच राहायला मला पसंत, मी याच्याबरोबरच काम करू शकतो. नाही नाही मला पास्टर, मला हिच्याशीच बोलायला आवडतं, मी हिलाच पसंत करते, मी हिच्याबरोबरच राहते. अरे सगळे देवाचे लेकर आहेत ना, पसंत ना पसंत आहे का? बरं काही लोकांना मूड येतो, मूड आणि मूड आला का मग ते काम करतात, आणि मूड गेला का मग ते फोन उचलत नाही. आता हे मूडवर काम आहे का? हे मूड में काम करने का है क्या? प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यांना जर आनंद होतोय ना काम करायला, मग ते देवाचं काम करतात. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. आता मला इथं खूप आनंद होतोय का? अरे मी आतडे माझे दुखतात, मी ओरडतो, प्रेयर करतो, मला काय मजा वाटते का? इथं एवढं गंभीरपणे काम करावं लागतं. एखादा व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवील, तारला जाईल, नाही तर एखादा व्यक्ती आपल्याला नावं ठेवून इथून निघून जाईल. कळतंय तुम्हाला? इथं आत्म्याचा प्रश्न आहे. इथं दुःखी लोक येतात, आजारी लोक येतात, त्रासातले लोक येतात, आणि आपलं मूडवर चाललंय. बिचारा एखादा व्यक्ती विचारतो, ब्रदर पास्टर कधी येणार आहेत, सिस्टर कधी चालू होणार आहे? बोलणार पण नाही, बसून जा इथं, आता येणार आहेत ते. अरे तुझा राग आलाय, पण तू त्यांच्याशी चांगलं तर बोल. म्हणा मूडवर सेवा नाही. इथं मूड लोकांचं काम नाही आहे. रागवलं म्हणजे काम सोडलं, मूड आला म्हणजे कामाला परत येणार. स्वतःला बरं वाटलं, त्याला कोणाला लाईक केलं किंवा त्यांना चांगलं म्हटलं, मग ते काम करणार. म्हणा देवाची सेवा आहे, देव ते काम करून घेतो. पण देवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो म्हणून मग कष्टाचं काम असलं तर आपण करंगोळी पण त्याला लावायची नाही आणि म्हणायचं तुम्ही करा, ओरडा त्यांच्यावर. अरे पण जे कष्टाचं काम करतात त्यांना करंगळीचं लाव. मला करंगळी लावली पाहिजे, मदत केली पाहिजे. चलो सिस्टर आपण मिळून करू. चला तुम्ही झाडू मारताय, मी पण थोडं मारणार. चला तुम्ही सुवार्ता सांगताय, कुठं चालल्या, मी पण तुमच्या बरोबर येते. चला सेल मीटिंग घ्यायची तुमच्या घरी, चला मी पण तुमच्या घरी सेल मीटिंग घेईल. व्हॉलेंटिअरचं काम आहे, माझंही नाव घ्या, चला मी पण करते, तुम्ही पण करा. कोणासाठी करतोय आपण? कोणासाठी करतोय? आणि आपण काहीच प्रभूसाठी करत नाही. नाही माझा मूड नाहीये, तसं डोनेशन बुक पडलं, मूडच नाही ना. पण थोडं केलं असतं तर हातभार लागला असता की नाही देवाच्या राज्यात. म्हणा मूडवर काम नाही. तुझा मूड चांगला असो किंवा नसो, आज माझा मूड चांगला असो किंवा नसो, मी आजारी असो किंवा नसो, तुम्हाला माहिती आहे का? पण मी म्हणणार प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. भले मला काही त्रास जरी असला, मी मूडमध्ये सेवा करतो का? बिलकुल नाही. देवाचं काम आहे
तुम्हाला आणि मला ते करावंच लागेल, ती जबाबदारी आहे. सगळं देवाचं काम आहे. तुम्ही सुखी असा किंवा दुःखी असा, तुम्हाला करावंच लागेल. आमेन. चला, आज काही गोष्टी पुढच्या रविवारसाठी ठेवू. आपण प्रार्थना करू. आज देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करेल. कमान, चलो या आपल्या पायावर उठून उभा राहूया सगळेजण. थँक्यू जीसस.